नमस्कार. आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. उद्या आहे 12 डिसेंबर, दर्श अमावस्या, कार्तिक अमावस्या आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे 2023 मधील शेवटची अमावस्या. तुम्हाला जर संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत असतील, नवरा बायकोचे जमत नसेल, वादविवाद असतील, तुम्हाला पितृदोष सांगितलेला आहे, पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही विविध उपाय करत आहात, सेवा करत आहात किंवा तुमचा उद्योगधंदा व्यवसाय चालत नाही आहे, नोकरीमध्ये प्रगती होत नाही, म्हणजेच पितृदोषामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील, संकट येत असतील, कोणतेही काम पूर्ण होत नसेल, प्रत्येक कामासाठी अडचणी अडथळे येत असतील, जीवनामध्ये खूप स्ट्रगल आहे. मनुष्य जीवन म्हटलं की तुमचं असू द्या किंवा माझं असू द्या, संकटी अडचणी तर येणारच. बऱ्याच वेळेला काय होतं की संकट अडचणी आल्या, आपण बरेच प्रयत्न करतो, पण या पितृदोषाच्या त्रासामुळे पहिली अडचण दूर होत नाही, तर दुसरी अडचण समोर येऊन उभी राहते. एक अडचण संपायच्या आधीच दुसरी अडचण येते. म्हणजेच काय, तर आपण अडचणीच्या विळख्यातून बाहेर निघत नाही आहोत. कधीतरी पैशाचं नुकसान होतं, कधी घरामध्ये आजारपण होतं, कधी मोठं भांडण होतं, कधी शेजारी भांडतात. म्हणजेच काय, एकूण की आपल्या लाईफमध्ये सतत स्ट्रगल आणि अडचणी सुरू आहेत. मेहनत करताय, पण नशिबाची साथ मिळत नाही. कारण कष्टाला जर भाग्याची साथ मिळाली, म्हणजे त्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळाला, तर आपण म्हणू शकतो की माझ्या कष्टाचं चीज झालं आहे किंवा चीज होत आहे. पण नुसतं कष्ट करत चाललो आणि त्याचा योग्य तो मोबदला मिळत नाही, लोक आपला फायदा घेत आहे. तर यासाठी आपल्याला उद्या म्हणजेच कार्तिक अमावस्येला, फक्त कार्तिक अमावस्येलाच म्हणून नाही, तर तुम्ही कोणत्याही अमावस्येला हे सुरू करू शकता. पण आपली उद्याची आहे कार्तिक अमावस्या, म्हणून आपण उद्यापासून हे करू शकतो. तर या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी हिरण्यदान जर आपण केलं, तर त्याचे खूप चांगले फायदे, बदल आपल्याला जाणवतात. आपण काही उपाय करू शकत नाही, सेवा करू शकत नाही, आपल्याजवळ वेळ नसतो, तर तुम्हाला फक्त अमावस्येच्या दिवशी कोणतीही सेवा करायची नाही. तर या अमावस्येला संकल्पयुक्त 11 अमावस्या, 21 अमावस्या किंवा 1 वर्षापर्यंत तुम्ही संकल्प करून 3 वर्ष, 5 वर्ष जर तुम्ही हे केलं, तर तुम्ही बघाल की तुमच्या लाईफमध्ये जे आहे ते पूर्णपणे बदललेलं असेल. तुमच्या आयुष्यामध्ये जो नकारात्मकतेचा भाग आहे, तो तुमचा पूर्ण संपलेला असेल आणि भाग्योदय होताना, रस्ते खुले होताना, मार्ग मिळताना तुम्हाला बघायला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पितरांची कृपा आहे, जो आशीर्वाद आहे, तो तुम्हाला मिळेल आणि आयुष्यात प्रत्येक संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला ते दाखवतील. तर सर्वात अगोदर हिरण्यदान जे आहे ते कोण करू शकतो असे तुमच्या मनात येईल. तर हिरण्यदान हे कोणीही, अगदी स्त्री पुरुष हे करू शकतात. आणि मी करू शकते का, तुम्ही करू शकता का, असा मनात चुकूनही विचार आणायचा नाही. हिरण्यदान हे कोणीही करू शकते. अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला पिरियड आले, लेडीज आहेत, लेडीजला मानसिक पिरियड आले, तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना, जोडीदाराला हे दान करायला सांगू शकता, काही हरकत नाही. पण जर अमावस्येच्या मध्ये सुतक असेल, तुम्हाला तर त्या अमावस्येला करायचं नाही आहे हे हिरण्यदान, त्या सुतकामध्ये करायचं नाही, तर पुढची अमावस्या जी येईल त्या अमावस्येला तुम्ही हे दान करू शकता. तर तुमच्या आजूबाजूला जर गुरुजी दान घेणारे असतील, तर त्यांना हे दान द्या. पण तुमच्या आजूबाजूला दान घेणारे कोणीही नसतील, तर तुम्ही तुमच्या जवळ, घराच्या जवळ एखादं मंदिर असेल, छोटं असू द्या, मोठं असू द्या, कोणत्याही देवाचं असू द्या, त्या मंदिरामध्ये जाऊन हे दान द्यायचं आहे. तर काय करायचं, तुम्हाला पेढे, दूध असं द्यायचं आहे. त्यासोबत 2 जोड जानव्याचे द्यायचे आहे, दक्षिणा द्यायची आहे. मग दक्षिणा ही तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे देऊ शकता. जसे की ₹11, ₹21, ₹101 आपल्या सोयीनुसार. तर तुम्ही शिधासुद्धा या दिवशी देऊ शकता. शिधा म्हणजे काय?
तर त्या कुटुंबाचं 1-2 टाईमचं जेवण होईल अशा प्रकारचे आपल्याला शिधा द्यायचा आहे. तर शिध्यामध्ये आपण आपल्या घरी स्वयंपाक करतो, तर स्वयंपाकामध्ये जे लागते ते तुम्हाला त्या शिध्यामध्ये द्यायचं आहे. आपण 1-2 वेळा जेवण करतो, नाश्ता पाणी करतो, असंच समोरच्या गरीब कुटुंबाचं दृश्य डोळ्यासमोर आणून तुम्हाला शिधा द्यायचा आहे. शिध्यामध्ये काय द्यायचं, तर गव्हाचं पीठ, तुरीची डाळ, मोहरी, जिरं, लाल तिखट, हळद, मीठ, म्हणजेच काय, तर वरण, भात, भाजी, पोळी बनवण्यासाठी जे काही लागते ते तुम्ही समोरच्या फॅमिलीला द्यायचं आहे. आणि ती पण फॅमिली बघून द्यायचं आहे. फॅमिली छोटी असेल त्या प्रमाणात द्यायचं, मोठी असेल त्या प्रमाणात द्यायचं. आता हे शिधा देताना तुम्ही पॅकेटमध्ये किंवा पेपरमध्ये किंवा पॉलिथिनमध्ये बांधून वेगवेगळं द्यायचं आहे. सर्व धान्य, पीठ एकत्र करून द्यायचं नाही आहे. आणि आता तुम्ही हे गुरुजींना देऊ शकता. तेव्हा देताना किंवा मंदिरामध्ये नेताना अगोदर आपल्या घरी एका ताटामध्ये काढून ठेवायचं आहे. ते आपल्या घराच्या देवघरासमोर, आपल्या घरातील देवांसमोर हे ठेवायचं आहे. त्याला हळदी कुंकू वाहायचं, देवाला हळदी कुंकू वाहायचं आणि त्या शिध्याला हळदी कुंकू वाहायचं आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं. आपल्या पितरांना या समस्येपासून तुमची जी काही समस्या आहे ती सांगायची आणि मी या समस्येसाठी किंवा ही समस्या माझी संपूर्ण नष्ट होण्यासाठी मी असं हे 11 अमावस्या किंवा 5 अमावस्या किंवा 21 अमावस्या किंवा 1 वर्ष तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते तुम्ही सांगायचं आहे. मी हे करत आहे आणि मला तुमचा आशीर्वाद राहू द्या. आणि नंतर तुम्हाला जर माहिती असेल, तुमच्या पितरांची नावे माहीत असेल, तर तुम्ही पितरांचं नाव देखील घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही हे मंदिरामध्ये जाऊन तिथे दान करू शकता. त्या मंदिरामध्ये नमस्कार करायचा. ज्या कोणत्या देवाचा, देवीचे मंदिर असेल तिथे सुद्धा ठेवताना आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे, पितरांचं नाव घ्यायचं आहे आणि आपलं सुद्धा नाव घ्यायचं आहे, आपलं गोत्र घ्यायचं आहे आणि तुम्ही किती अमावस्या हे करणार आहेत ते सांगायचं आहे. पण हा संकल्प करताना मात्र पहिल्याच अमावस्येला करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जेवढे अमावस्या हे करणार आहेत त्यावेळेला फक्त दान करायचं आहे. संकल्प मात्र फक्त पहिल्या अमावस्येला करायचा आहे. तुम्ही दान केव्हा करायचं, तर दिवसभरामध्ये, अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही केव्हाही सकाळी, संध्याकाळी हे दान करू शकता. पण शक्यतोवर सकाळी सकाळी आपलं स्नान झालं की हिरण्यदान करायचं आणि त्यानंतर घरी येऊन आपण जिथे कुठे कामाला वगैरे जायचं असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला याचा परिणाम म्हणजे 1 किंवा 2 अमावस्या झाले की लगेच तुम्हाला याचा परिणाम जाणवायला लागेल. माझ्याच बघण्यातला असा एक अनुभव आहे की एका कुटुंबाच्या लग्नाला 5-7 वर्ष झाली होती. त्यांना मूलबाळ नव्हतं, संतान प्राप्त नव्हते. त्यांनी खूप दवाखाने वगैरे केले, पण त्यांना काही फरक जाणवला नाही आणि त्यांनी मात्र अमावस्येपासून हिरण्यदान द्यायला सुरुवात केली. तर त्यांना 3 अमावस्यामध्येच फरक पडला. म्हणजेच काय, तर त्यांना पितरांचा आशीर्वाद मिळाला आणि त्यानंतर त्यांना बाळ झालं. आपण ही पूजा करताना सगळं मनोभावे करायचं आहे, पितरांचे स्मरण करून करायचं आहे. ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या समोर ठेवायच्या आणि नंतर दान करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे शनी मंदिर असेल, मारुतीचं मंदिर असेल, तर तुम्ही मारुतीला नारळ फोडायचं. आपण काय करायचं, नारळ घेऊन डायरेक्ट मंदिरामध्ये जायचं नाही, तर ते नारळ घेऊन आपण आपल्या घरामध्ये आणायचं आहे. जी काही तुमची मनोकामना असेल ती बोलायची आहे. ते नारळ आपल्या घरातील देवासमोर ठेवायचं आहे. त्यानंतर देवाला हळदी कुंकू वाहून त्या नारळ हातामध्ये घेऊन आपली इच्छा बोलून नंतर मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन प्रत्येक अमावस्येला तुम्ही नारळ फोडू शकता. मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्ही दिवा लावू शकता, पण कधीही अमावस्येला आणि शनिवारी तेल खरेदी करायचं नाही. तुम्ही आपल्या घरातलं तेल घेऊन जाऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर तेल नसेल तर तुम्ही आधीच्या दिवशी घरी आणून ठेवायचं आहे. पण कधीही अमावस्येच्या दिवशी आणि शनिवारी तेलाची खरेदी करायची नाही. मी बऱ्याच वेळेला जेव्हा शनी मंदिरासमोरून जाते
किंवा मारुतीच्या मंदिरासमोरून जाते. शहरामध्ये बघितलेलं आहे की शनिवारला शनी मंदिरासमोर, मारुतीच्या मंदिरासमोर 10-10 रुपयाचे छोटे छोटे पाकिटं घेऊन बसलेली लोक असतात. आणि दर्शनाला जाणारे जे भक्त असतात ते भक्त तिथे 10 रुपये देतात, कारण त्यांना घरून तेल नेण्याची आठवण राहत नाही किंवा कठीण वाटते, कशामध्ये न्यायचं, डागं पडतील कपड्याला वगैरे असं. तर ते तिथेच आपले पैसे देतात आणि ते तेल खरेदी करतात आणि तिथे मंदिरामध्ये सोडतात. पण कदापिही असं करायचं नाही. आपण एवढा विचार केला पाहिजे, आपण आपल्या मागची साडेसाती संपावे म्हणून आपण मारुतीच्या मंदिरामध्ये आलो आणि आपण आपला पैसा देऊन, आपली लक्ष्मी देऊन आपण साडेसाती विकत घेतो. तुम्ही देवाला किती जरी प्रार्थना केली, मारुती रायाला साडेसाती संपून तो म्हणतो मी आशीर्वाद देतो तुम्हाला की तुमची साडेसाती संपावी, पण तुम्ही ती साडेसाती पैसे देऊन खरेदी करता, लक्ष्मी देऊन तुम्ही साडेसाती खरेदी करता, मग त्याला मी तरी काय करू शकेल. त्याच्यामुळे कधीही शनिवारी आणि अमावस्येला तेल खरेदी करू नका. ही छोटीशी गोष्ट आहे, पण बरेच जण विसरून जातात. खूप चक्र मारतात मारुती मंदिरामध्ये, वर्षानुवर्ष जातात, पण शनिवारी तेल खरेदी करतात आणि तिथे अर्पण करतात. अशी चूक करायची नाही. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशी जी जिथे असते ती माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानली जाते. जर संध्याकाळच्या वेळेला श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचा पठण करायचं आहे, कारण माता लक्ष्मीची सेवा केली, माता लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी विष्णू भगवान यांची सेवा देखील करायची आहे. आणि कालभैरव अष्टकाचं या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळी संध्याकाळी 2 वेळेला 11-11 वेळेला पठण करायचं आहे. अशा ह्या छोटे छोटे सेवा आहेत, उपाय आहेत, तुम्ही या अमावस्येच्या दिवशी करा. इथून पुढे कंटिन्यू प्रत्येक अमावस्येला करा. तुम्हाला नक्कीच परिणाम दिसू लागेल. तुमच्या मागची साडेसाती संपून जाईल. जय गजानन.